तर आजचा व्हिडिओ आहे वसंत ऋतू म्हणजे काय त्याबद्दल पूर्ण माहिती, त्याचं आयुर्वेदिक महत्त्व काय आहे त्याला पूर्ण जाणून घेऊया आपण या आजच्या व्हिडिओमध्ये. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तुम्हाला वसंत ऋतूबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. तर वसंत ऋतू म्हणजे निसर्गातील नवचैतन्य, उत्साह जो हिवाळ्यानंतर येतो आणि उन्हाळ्यापूर्वी असतो. म्हणजे हिवाळाही कमी आणि उन्हाळाही म्हणजे गरमीही होत नाही आणि थंडी वाजत नाही. हे 2 महिने म्हणजेच वसंत ऋतू. यात झाडांना पालवी फुटते, फुले उमलतात, कोकिळेचे मंजूळ स्वर ऐकू येतात आणि हवामान सुद्धा खूप छान होतं. वसंत पंचमीपासून सुरू होणारा हा ऋतू भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा असून तो आरोग्य आणि आनंदाचा काळ मानला जातो. पण या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. वसंत ऋतूची वैशिष्ट्ये: निसर्गातील बदल, थंडी संपून हवामान उबदार होते, झाडांना नवीन कोवळी पालवी येते, फुले उमलतात आणि निसर्गात सर्वत्र हिरवळ पसरते. आता आवाजाचे दुनिया म्हणजेच कोकिळेचा मधुर आवाज ऐकू येतो आणि फुलपाखरे बागडतात. आणि सांस्कृतिक महत्त्व हे आहे की वसंत पंचमीने सुरू होणारा हा ऋतू होळी, गुढीपाडवा यांसारख्या सणांचा काळ असतो आणि भगवान श्रीकृष्णाने कुसुमाकर म्हणून स्वतःला वसंत ऋतू म्हटले आहे. आरोग्याच्या दृष्टीने त्याचं काय महत्त्व आहे तर कफ दोष, शिरीष ऋतूत शरीरात साठलेला कफ वसंत ऋतूत वितळायला लागतो, ज्यामुळे सर्दी, खोकला यांसारखे आजार होऊ शकतात. मग काय करावे यावरती उपाय तर आयुर्वेदानुसार या काळात उठणे, लावणे, व्यायाम करणे महत्त्वाचे मानले जाते, जेणेकरून शरीरातील अतिरिक्त कफ कमी होतो. तर आहार काय घ्यायला हवा ह्या 2 महिन्यामध्ये तर या काळात योग्य आहार घेणे गरजेचे असते, जसे की पचनशक्ती सुधारण्याचे पदार्थ आपण घेऊ शकतो. तर हा कालावधी भारतीय दिनदर्शिकेनुसार फाल्गुन आणि चैत्र हे महिने वसंताचे मानले जातात, जो साधारणपणे मार्च एप्रिल या काळात येतो. हे आहे वसंत पंचमीपासून सुरू होणाऱ्या वसंत ऋतूची माहिती.